अंजली दमानिया यांनी जी दिव्य मराठीला दिलेली जी माहिती आहे ही काही चुकीची माहिती नाही आहे, ही माहिती खरी आहे. पण काय माहिती का, नेहमीच विरोधकाला स्वतःच्या अंगावर किंवा स्वतःच्या नावानिशी एखादा जर आरोप झाला तर पटकन कसं फेटाळता येतं आणि किती सफाईदार खोटेपणानं बोलता येतं. त्याच्यामध्ये तर पारंगत आहे ही महिला. ती उबाटाची छकुली तर त्याच्यामध्ये पारंगत आहे, काही विषयच नाही तो. अंजली दमानिया यांनी असं काहीतरी बोलावं म्हणून बोललंय किंवा सांगावं म्हणून सांगितलं असं झालेलं नाही. ते होऊ शकतं मुंबईच्या पत्रकारांनी त्यांना महत्त्वाची काही माहिती दिली असावी, सांगितलं असावं त्यांना की अजितदादाच्या हे संपर्कात आहेत म्हणून वगैरे वगैरे. आणि ते बरोबर आहे, कारण 8-9 महिन्यात मागच्या या बाईला उबाटामध्ये कुठलीही कसलीही किंमत कोणीही द्यायला तयार नाही, कुठले नेते द्यायला तयार नाहीत, सचिव द्यायला तयार नाहीत. पक्षीय दृष्टी या महिलेचं तिथलं महत्त्व कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे हिच्याही लक्षात येऊन गेले की आपल्याला डावललं जाणार आहे. बरं, ही एकाच पक्षाबरोबर संपर्कात आहे असं आहे का? आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही काय सहकार्याबरोबरही संपर्कात आहे, त्यांच्याही मंत्र्याबरोबर आहे, आमच्या पक्षाच्या प्रमुख नेत्याबरोबर आहे, संपर्कात आहे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीच्या देवाभाऊच्या काही सहकार्याबरोबर संपर्कात आहे. त्याच्यामुळे तिला उबाटा सोडून दुसऱ्या पक्षात कसं जाता येईल आणि कसं लवकर आपण इथून निघून जाता येईल हे तिच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे. त्याच्यामुळं अंजली दमानिया यांनी जी दिव्य मराठीला दिलेली जी माहिती आहे, मला वाटत नाही ही खोटी असू शकते, ही सत्य आहे. कारण मागच्या 2-4 महिन्यापासून मुंबईमध्ये जे पत्रकार मंडळी आहेत त्यांना सगळ्यांनाही महिला कुठं कुठं चमकली, कुठं कुठं दिसली आणि कुणाकुणाबरोबर बसली हे सगळं त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ही उबाटाची छकुली उद्धव ठाकरेचा विश्वासघात करणार आहे, उद्धव ठाकरेपासून पळून जाणार आहे. म्हणजे बघा, जी महिला की ज्या बाईला नैतिक अधिकारच नाही, की 40-50 वर्षापासून ज्यांना आपलं आयुष्य घातलं त्या लोकांना तुम्ही गद्दार म्हणता. 2-2.5 वर्षात तुम्ही इथं आलात. अहो, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना म्हातारा म्हणालात, बाळासाहेब ठाकरेला तुम्ही म्हणालात की तरतर ते हात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरेची तुमच्या लेखी काय किंमत असू शकते आम्हाला माहिती आहे ते. म्हणून उद्धव साहेब जपून राहा, ही महिला तुम्हाला सोडून जाणार आहे, तुम्हाला काही फरक पडणार नाही हे मला तेवढंच माहिती आहे. पण ही वस्तुस्थिती आहे. मग ती भले अजितदादाकडे जाईल, देवाभाऊकडे जाईल, नाही तर एकनाथ शिंदे साहेबाकडे जाईल, पण ही महिला जाणार म्हणजे जाणार. ही महिला तुमच्यापाशी राहणार नाही, कारण ही चंचल आहे. हिला फार लवकर राज्यसभेवर जायचे, हिला फार लवकर मंत्री व्हायचे आणि फार लवकर या देशाचा पंतप्रधान व्हायचे.